होय का? आपल्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाली. आता आपल्याला फॅमिली प्लॅनिंग करायला पाहिजे ना. अगं अजून काही वर्ष गेली तर लोक नाही ना ती चर्चा करतात. हो ना, ते 501 वाले माने त्यांच्या लग्नाला तर 10 वर्ष झाली तरी अजून पाळणा नाही हल्ला. हा ना, मग चल आपण लागू आपल्या तयारीला. काय हो, काय झालं? अगं खूप दिवसापासून आपण प्रयत्न करतोय पण आपल्याला बाळ होत नाही. नक्की काय प्रॉब्लेम असेल? ठीक आहे, चेक करून ये. पॉझिटिव्ह. ऐक ना. झोपव, माझी तब्येत बरी नाहीये. अगं ऐक तर. सांगितलं ना माझी तब्येत बरी नाहीये, झोपा गपचूप. मग रोहित शेठ, आज वर्ष झालं घर घेऊन, आज मित्रांची आठवण आली काय? आणि का रे चेहरा का पडलाय? बायकोने जेवा दिलं नाही वाटतं आज. अरे जेवणाचं काय घेऊन बसलायस? तर काहीच दिलं नाही. गुड न्यूज आहे वाटते. अरे कसली काय, इथं मीच सध्या उपाशी मित्रमंडळाचा अध्यक्ष आहे. अरे मग भाई मार ना तू पण धडका दरवाजावर हट्टाने. बाबा आता एवढ्या धडका मारल्या ती कुलूप माझ्याकडेच बघून लपून बसते. अरे चावी नीट घालाय शिक बाबा, नुसतं दरवाजावर धडका मारून काय होत नाही. हो, घरात चिराग असंच येत नाही बाबा. काही कुलप हळूहळू उघडायला लागतात आणि काहींना जोर लावावा लागतो. काहीला चावी बरोबर असते रे, पण हातात दम नसतो ना. किंवा कुलूप दुसऱ्या चावीला हापुकलेला असेल. हे वाढव्यांनो, जादा उड्या मारू नका. अरे मग आम्ही काय खोटं बोलतोय? अरे रोहित्या, लग्न म्हणजे चावी कुलपाचा खेळ. हा, चावी बरोबर फिरली तर दिवा लागतोय, नाहीतर सगळा अंधारच की रे. नवरा बसतोय बाहेर कडी हलवत. आणि काही कुलप दिवसभर उघडे असतात आणि रात्र झाली की बंद आहे याचा फलक. अरे या रोहित्याचं पण तसंच झालंय. हा रात्रभर चावी घेऊन राहतोय अलिबाबाच्या गुफेच्या बाहेर उभा, खुलजा सिमसिम करत. हा नाही यार, आणि त्या अलिबाबाच्या गुफेतनं रोज आवाज येतो, आज गुफा बंद आहे. अरे 501 वाले मान आहेत ना, त्यांच्या लग्नाला 10 वर्ष झाली पण अजून काहीच नाही. कसं होईल? लग्न आधीच्या चुकांचे परिणाम आहे, बाकी काय नाही. म्हणजे काय रे केदार, कसली रे चूक? अरे लग्न आधी लपडी करायची, मग टायरला गेटर पॅच लावायचे. आजकालच्या पोरी आहे सर्रास गोळ्या खातात, त्याचे दुष्परिणाम. ते म्हणतात ना, देवी द्यायला आणि पदर नाही घ्यायला, त्याच्यातलं याचं एक लपड. काय रे कुठे चाललाय? अरे लय उशीर झालाय, मला सकाळी ऑफिसला पण जायचं. जातो मी. हायला बोलतात ना आता गडी. करतोय काहीतरी खळबळजनक रोमांचकारी. मधुरा हम्म, ऐक ना. काय हो तुमचं? झोपा गपचूप, माझे पिरियड्स चालू आहेत. अरे असं काय नसतं रे रोहित्या. अरे मी पण फार्मसी केली आहे म्हणून सांगतो, प्रत्येक मुलीची कार्यक्षमता ही वेगवेगळी असते. आणि आजकाल टेक्नॉलॉजी पण किती पुढे गेली आहे, जसं की IVF, टेस्ट बेबी सेंटर यांसारख्या सुविधा आल्यात. आणि तुला जर खरंच काय प्रॉब्लेम असेल ना, तर तू डॉक्टरांचा सल्ला घ्यावास असं मला वाटतं.
कारण डॉक्टरांच्या सल्ल्याने खूप काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. काय झालं? परत निगेटिव्ह आलं? हो. कसं काय निगेटिव्ह आलं? आता मला काय माहीत, माझ्या हातात थोडी आहे हे सगळं. तू मला सांग, कसल्या गोळ्या खातेस ग तू रात्री? पेन किलर होती. पेन किलर? मला खरं खरं सांग, कुठं तोंड काळ केलेस तू? काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळते का? मला चांगलंच कळतं मी काय बोलतोय ते. तू कुठं तोंड काळ केलेस ते सांग. हा? कुठं तोंड काळ केलेस? हा? बोल, बोल, कुठं तोंड काळं केलेस? बोल. गोळ्या खाती. हे बघ, हे सगळ्या गोळ्या तुला समजावून सांगितल्या. हा डाएट फॉलो कर आणि हे सगळे व्यायाम करायचे, ठीक आहे? आणि पुढच्या महिन्यात फॉलोअपला ये. चालेल, चल, काळजी घे. मॅडम मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. बोला ना. मधुरा, तू बस बाहेर, मी आलोच. बोला. मला असा डाऊट येतो की ती माझ्या माघारी कसल्या तरी गोळ्या घेते आणि त्यामुळे आम्हाला बाळ होत नाही. तर अशा काही टेस्ट आहेत का ज्याच्यामध्ये समजू शकेल? तुम्हाला खात्री आहे ती असं काही गोळ्या घेते म्हणून? मला असं वाटतंय. पण आपल्याला वाटणं आणि प्रत्यक्षात असणं यात फरक असतो की नाही? हो ना. म्हणजे प्रेग्नन्सी राहत नाही आहे म्हणून मग ती गोळ्या घेत असेल किंवा काहीतरी चुकीचं करत असेल किंवा मग तिच्या चारित्र्यावर संशय वगैरे, हे निष्कर्ष काढणं चुकीचं आहे असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणजे प्रत्येक स्त्रीची शरीररचना ही सारखी असली ना तरी कार्यक्षमता ही वेगळी असते. म्हणजे तिचा फिजिकल फिटनेस, तिचा मेंटल फिटनेस, तिची लाईफस्टाईल, तिचे हार्मोन्स, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे असं होऊ शकतं कधी कधी की सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत पण नॅचरली कन्सीव्ह व्हायला वेळ लागू शकतो. पण आम्ही एवढे प्रयत्न करून सुद्धा. मिस्टर रोहित, प्रयत्न म्हणजे ठराविक दिवसात ठरवून फिजिकल रिलेशनशिप एवढं नसतं. अशा वेळी तिची मानसिक अवस्था काय आहे, तिला कुठला स्ट्रेस आहे का, तिला भीती आहे का, ती मनाने शरीराने तयार आहे का, किंवा आजूबाजूचं वातावरण काय, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तिला कसली भीती किंवा दडपण असेल तर तुम्ही तिला सेफ फील करून द्यायला हवं. तिला विश्वास द्यायला हवा की मी आहे, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. यामुळे काय होईल की तिच्या शरीरात, मनात आणि तुमच्या नात्यातही पॉझिटिव्ह बदल तयार होतील. आणि आत्ता आपल्याला तेच हवं आहे. पण तुम्ही काय करताय याच्या एक्झॅक्ट अपोजिट. हे सगळं सोडून तुम्ही तिच्यावर संशय घेताय, तिच्या चारित्र्यावर प्रश्न उभे करताय. त्यामुळे तिच्या मनावरचं दडपण अजून वाढत जाणार आणि ह्याचा परिणाम तिच्या मनावर आणि शरीरावर निगेटिव्ह होणार. लक्षात येतंय तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते? चुकलं माझं. चला, म्हणजे मी जे सांगितले तर तुम्हाला पटतंय ना? हे बघा, आणि उद्या समजा आपल्या लक्षात आलं की नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाही आहे, तर आपल्याकडे ट्रीटमेंट्स आहेत, पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत. सो काळजी करू नका. फक्त तुमची विचारसरणी तेवढी बदला. कारण नवरा बायकोचं नातं प्रेम आणि विश्वासाच्या बळावर घट्ट होत असतं. आणि आत्ता या क्षणी एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं प्रेम आणि विश्वास हेच तिच्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे? या तुम्ही. थँक्यू मॅम. मधुरा, चल चल येतो. मधुरा, सॉरी.